त्यानंतर आपल्याला आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी यूज करत आहे मॅट लुक द ब्रो बारची आयब्रो किट। त्यामध्ये एक ब्रश आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्या ब्रशच्या मदतीने आपल्याला आयब्रोजला अगोदर ब्रश करून घ्यायचं आणि त्यानंतरच आयब्रो फिल करायला स्टार्ट करायचं। तर त्यामध्ये एक वॅक्स क्रीम येते, ती वॅक्स क्रीम मी व्यवस्थितपणे आधी लावून घेत आहे ब्रशच्या मदतीने। तुम्ही बोटाच्या मदतीने देखील लावू शकता। तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे ती वॅक्स क्रीम अगोदर लावून घेत आहे दोनही माझ्या आयब्रोजना। त्यानंतर त्यामधला थोडासा चॉकलेटी कलरचा शेड मी निवडलेला आहे आयब्रोज फिल करण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता मी थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे ते चॉकलेटी कलरचं आणि ब्रशच्या मदतीने व्यवस्थितपणे आयब्रोजला फिल करत आहे। आयब्रोज फिल करताना आपल्याला सुरुवात आउटर कॉर्नरपासून करायची आहे आणि सुरुवातीला म्हणजेच आयब्रोजच्या सुरुवातीला थोडा थोडा टचअप द्यायचा आहे, तेव्हाच कुठे तुमचे आयब्रोज नॅचरल दिसतात, नॅचरल इफेक्ट येतो। आणि जो शेड निवडतो आपण आयब्रोज फिल करताना तो आपल्या आयब्रोजच्या कलरनुसार निवडायचा आहे। म्हणजे जर तुमचे आयब्रोज ब्लॅक असतील तर तुम्ही ब्लॅक कलरचा शेड निवडू शकता आणि जर ब्राऊन असतील तर ब्राऊन कलरचा शेड निवडू शकता। आयब्रोज फिल करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला त्यावरून ब्रश फिरवायचा आहे, कारण की जे पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह होतं।